कल्याण पूर्वेतून उल्हासनगर क्राईम ब्रँच आणि कोळशेवाडी पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर दाम्पत्याला गुन्हा दाखल करत अटक केली आहे। हसन आणि अंजुरा हसन असे या दोघांची नावे आहेत। हे दोघे मागील 7 ते 8 वर्षापासून कल्याण पूर्वच्या विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होते। कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे। कमल हसन आणि अंजुरा हसन असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पती पत्नीचे नाव आहे। कमल हा कल्याणमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता, तर अंजुरा ही एका बारमध्ये काम करत होती। मागील काही वर्षापासून हे दाम्पत्य परिसरात वास्तव्यास असताना याबाबत कोणालाही माहिती नव्हती। दरम्यान दोघे पती पत्नी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात चाळीत भाड्याने घर घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या दोघांना ताब्यात घेतले आहे। 7 ते 8 वर्षापूर्वी भारतात घुसखोरी करत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। काल 16/12/2024 रोजी परिसवाडी पोलीस स्टेशनात जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर 7 घर नंबर 5 या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघे जण हे बिना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट 4 उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून परसवाडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 1172/2024 पासपोर्ट अधिनियम कलम 3-4 व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13-14 गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सगळ्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत। सर हे काय काम करायचं आणि कुठे हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता, तो कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता। त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती। वर्षापासून आमचे 7 ते 8 वर्षापासून इथं राहत असल्याचे समजलेले पुढे सखोल तपास चालू होते। काय कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3-4 आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13-14 कारवाई करीत आहोत।